तर मित्रांनो, आता 6:16 झाले संध्याकाळचे. आता आज दिवसभर बंद होतं कारण की जरा तब्येत बी खराब होतं, त्याच्यामुळे मी काय धंद्यावर गेलो नाही आज. आता निघालो मी. हो का पिलू बाय करावं मला रडलाले. चला जातो. आज 12 वाजून माझं टायमिंग आहे. रात्री 12-1 वाजून हाणणार आज भाडे. बघूत किती होते काय नाही. चला भेटू ट्रिपा मारता वेळेस. धंदा करावा म्हणून निघालो बाहेर. घराच्या बाहेर आले. नाही नको नको नको. भाडं घेऊन जा म्हणते. एवढ्या ट्रॉफिकमध्ये कसं बाहेर निघायचं काय धंदा लय अवघड झालं. घराच्या बाहेर निघाल्या हो का दुनियाभरचं ट्रॉफिक आहे. पहिलं भाडं 200चं वाजलं होतं. उचलची कोणा तर गॅप झालं भाडं. ते फर्स्ट बोट चालवावं लागतं याच्यावर. अवघड. तर मित्रांनो, आता वाजले 9. तर नमस्कार भावानो. आता झाले रात्रीचे 10:40 झाले. आपली CNG संपलेले आहे. आता मी स्वारगेटच्या थोडं बाजूलाच आहे CNG पेट्रोल पंप. इथं लावला होता भारी. तर मित्रांनो, रात्रीचा टाईम आहे. CNG कमी ठेवायची नाही आपल्या गाडीत, कारण की रात्रीच्या टायमाला एखादी वेळा CNG संपली की आपण अडकून बसलो म्हणून समजायचं. प्रत्येक ठिकाणी CNG चालू राहत नाही. एखादी चालू राहते, एखादी बंद राहते. म्हणून आपल्या गाडीमध्ये CNG रात्रीच्या टायमाला फुल ठेवणं हे गरजेचं आहे. आता वाजले बघा रात्रीचे 10:40 झाल्यात. आता किती वाजून किती टाईम लागतोय हे मी तुम्हाला सांगतो. आता काय लय मोठी बारी नाही. एक 20-25 गाड्या असतील माझ्या पुढं. लय नाही, लगेच होऊन जाईल. लगेच आपलं भरले की मग काढतो. टाईम किती लागलं ते पण सांगतो. तर भावानो, 10:40 आपण गाडीचा नंबर लावलो होतो. आता 11:10 झाले. फक्त अर्धा तासामध्ये आपलं गाडी रेडी. आता स्वारगेटपाशी थांबलो आहे मी. बघतो ट्रिप भेटते का कुठला. मारतो मग 1-2-3 ट्रिप अजून, मग जातो घरी. लय अवघड धंदा आहे बरं. आता त्या मावशीला 9 रुपये द्यायचे. सुट्टे भेटले बरं. हुडकून 9 रुपये रिटर्न द्यायचे होते. स्वारगेटवरून भाडं आणलं होतं. 9 रुपये रिटर्न द्यायचे होते. आता म्हातारा माणूस दे म्हणून बसते, काय करावं. देतो सुट्टी. थांबले बाई, तोच थांबली बाबा. 9 रुपयासाठी लय फिरलो राहू इकडं तिकडं. पण एखादी कस्टमर म्हणत नाही चिल्लर नसल्या तर राहू द्या. पण आता वाजले किती, 1 मिनिट, 11:46 झाले. आता इथून काय भाडं पडत नाही वाटायले मला. मी पण निघतो हळूहळू. नमस्कार भावानो. रात्रीचे 1:10 झाले. मी आलो होतो भाडं सोडायला शिवाजीनगर टू पिंपरी. आता मी पिंपरीमध्ये थांबलो आहे. पिंपरी हे बघा, इकडं ब्रिज आहे. ह्या ब्रिज खाली थांबलो आहे आता मी. आता रात्रीची 1:10 झाले. ह्याच्यामध्ये माझं नुकसान आहे, कारण की एवढ्या रात्री कोण भाडे टाकणार. आता इथून मला बघा हडपसरच्या पुढं जायचं आहे. इथून रिकामच जावं लागेल. आता मध्ये कुठं भाडं पडलं तर घेणार मी, पण शेवटी रिकामच जावं लागेल. पूर्ण CNG वेस्ट होईल. आलं भाडं आपलं कचकन घेऊन आलो इकडं. आता इथून भाडं कोण टाकणार? कोणीच नाही टाकणार. आता ते मध्ये आपलं शिवाजीनगर, पुणा स्टेशन, स्वारगेट ह्या ठिकाणी भाडे पडतात. पण असं इथून तिकडं कोण जाणार आहे? कोणीच जाणार नाही. त्यामुळं जरा थोडाफार नुकसान होत असतो. तर काय प्रॉब्लेम नाही. जरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भरपूर मेहनत करावं लागते हो का. असं दिवस उगं पळावं लागते. जरा एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यावर मग काय तर होईल वाटायला. जरा करून टाका तेवढं आपलं चॅनल सबस्क्राईब. तर भेटू नेक्स्ट स्टोरीमध्ये.